गौरी आवाहन हा महाराष्ट्रातील गणेशोत्सवाचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यात देवी पार्वतीचा म्हणजेच गौरीचा सन्मान केला जातो. सर्वसाधारणपणे गौरीला गणपतीचा बहीण मानले जाते, जी गणपतीच्या पाहुणचारासाठी घरी येते. काही ठिकाणी तिला महालक्ष्मी किंवा पार्वतीचे रूप देखील मानले जाते. तर काही ठिकाणी एकाच वेळी येणाऱ्या दोन देवींना ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी असे म्हटले जाते. गौरीची पूजा करून, भाकर तुकडा ओवाळून, तांदळाचं किंवा गव्हाचं माप ओलांडून घरातल्या मुख्य दरवाजापासून जिथे गौराई बसवायची आहेत तिथपर्यंत लक्ष्मीच्या पावलांचे ठसे उमटवत आत आणले जाते. गौराई कशा आल्या, सुख समृद्धी धनधान्य घेऊन भावाला भेटण्यासाठी असं म्हणत त्यांना आत आणले जाते. गौराई कशा आल्या, सोन पावलांनी आल्या. देवीला घरातल्या समृद्धीच्या व दूध दुभत्याची जागा दाखवली जाते. धान्य समृद्धी घेऊन आल्या. या पूजनाने घरात सौख्य, समृद्धी आणि आरोग्य वाढते, तसेच वैवाहिक सुखही मिळते असे मानले जाते. मुखवट्यांना दागदागिने घालून सुशोभित केले जाते. माहेरपणासाठी आलेल्या या गौराईंमुळे घरातील वातावरण अगदीच बदलून जाते. ज्या दिवशी गौरी स्थापना असते त्या दिवशी त्यांना मेथीची भाजी आणि भाकर असा नैवेद्य दाखवून त्यांची पूजा केली जाते आणि त्यानंतर सगळ्यांनी मिळून छान अशी आरती केली जाते. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे